विसर्जन आहे गणपती बाप्पाचं, एकंदरीत महानगरपालिकेची व्यवस्था काची आहे आणि त्याला नागरिकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो? निश्चितच आज आपण ज्यावेळेस एकदम भावूक झालेलं वातावरण असतं. आपण 10 दिवस पूजा करून आज 11व्या दिवशी आपण गणेशाचं आता विसर्जन सगळ्यांचं होतं. निश्चितपणे महानगरपालिकेने यावेळेस आपल्याला सन्माननीय उच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या होत्या की 6 फुटाच्या आतील सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या कृत्रिम तलावात हे करावं आणि महानगरपालिकेने आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये 143 तलाव आपण कृत्रिम तलाव केले. नागरिकांनीही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. जवळजवळ आपण जर बघितलं तर 1.5 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवसाच्या 22,000 मूर्तींचं आपण विसर्जन त्याच्यामध्ये करू शकलो. ही निश्चितपणे खरोखर एक जमेची बाजू आहे. निसर्गाचं संवर्धन करणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिका त्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न करते. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपल्यामार्फत की आपणसुद्धा तेवढं सहकार्य आम्हाला करावं, कारण आपल्याला दोघांना मिळून या निसर्गाचं संवर्धन करायचं. तर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, तरी पण तुमच्या अभियांत्रिकी विभागाने चांगल्या प्रकारे रस्ते व्यवस्थित केले. पाऊस सुरू होता तरीसुद्धा गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन व्यवस्थित झालेलं आहे. याविषयी अभियांत्रिकी विभागाच्या त्या कामाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पाऊस यावेळेस आपण 15-17 मेलाच पाऊस आला. आज जर बघितलं तर जो 3.5-4 महिन्याचा कालावधी हा पावसाचा झाला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जी उसंत भेटत नव्हती, मोठ्या प्रमाणात खड्डे आणि अंतर्गत रस्त्यावर यावेळेस खड्डे आलेत. परंतु अभियांत्रिकी विभागाने मागच्या जेवढे 8 दिवस उसंत मिळाली होती त्यावेळेस कालसुद्धा काही प्रयत्न आपल्याला पाऊस चालू होता त्याचबरोबर मध्यवर्ती चालू असल्यामुळे